नमस्कार. सिम्पली स्पिरिच्युअल मध्ये मी श्रद्धा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी घेऊन आले आहे एक आणखीन छान ऑडिओ एपिसोड. आजचं जे टॉपिक मी घेतलं आहे ते म्हणजे घालीन लोटांगण वंदीन चरण ही प्रार्थना आपण सगळेच म्हणतो. याच प्रार्थनाबद्दलची माहिती. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, हे तर आपण आरती झाल्यानंतर सगळेच जण म्हणतो. पण या प्रार्थनेमागचे नक्की रहस्य काय आहे ते पुष्कळांना माहिती नसतं. तर माझ्या वाचनात आलेली ही माहिती आहे जी मी तुम्हा सर्वांबरोबर शेअर करते. कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात. आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहू व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना 4 कडव्यांची आहे व 5वे कडवे हा एक मंत्र आहे. तर याची वैशिष्ट्ये म्हणजे प्रार्थनेतील 4ही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत. आहे ना आश्चर्याची गोष्ट? आपल्याला माहितीच नसतं हे. आपण नुसतं लहानपणापासून म्हणत आलोय म्हणून म्हणतो. पण ही 4ही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत. पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे, पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते, फक्त गणपतीची नाही. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील ही कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, प्रेमे आलंगीन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा. तर हे जे पहिलं कडवं आहे हे संत नामदेवांनी 13व्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे. याचा अर्थ म्हणजे विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन, एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन सुद्धा. दुसरं कडवं, त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरु स्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे. हे 8व्या शतकात लिहिले गेले आहे. याचा अर्थ असा आहे, तूच माझी माता व पिता आहेस, तूच माझा बंधू आणि मित्र आहेस, तूच माझे ज्ञान आणि धन आहेस, तूच माझे सर्वस्व आहेस. आता तिसरं कडवं, कायेन वाचा मनसेंद्रियेन वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाते समर्पयामि. हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे. श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे, माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे. असा आहे. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरी श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. तर हे कडवे सुद्धा आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्टम मधील आहे, म्हणजेच 8व्या शतकातील आहे. याचा अर्थ असा आहे, मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला. आणि जे 5वे कडवे आहे ते म्हणजे एक मंत्र आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा 16 अक्षरी मंत्र कलिसंतरणम या उपनिषदातील आहे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे. तर आता तुम्हाला सगळ्यांनाच कळलं असेल, अर्थातच ज्यांना आधीपासून माहिती नव्हती त्यांना, की किती
सुंदर ही जी रचना आपण सगळ्या आरती झाल्यानंतर म्हणतो, कुठून ती रचली गेली आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाचीही असो, हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोचतो. तर सर्वांनाच सुख, समृद्धी, आयुष्य, आरोग्य, स्थैर्य, क्षेम, समाधान, शांती हे सर्वच लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि याच शुभेच्छांसह मी श्रद्धा आजच्या एपिसोडचा निरोप घेते. ऐकत रहा आणि पाहत रहा सिम्पली स्पिरिच्युअल. नमस्कार.